नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. उद्या मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार 4 डिसेंबर, तर या दिवशी पौर्णिमा पण आहे. त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी आणि विष्णू यांची एकत्रित सेवा या दिवशी करायची. आता याच दिवशी दत्त जयंतीसुद्धा आहे, त्यामुळे आपल्याला ती पण सेवा करायची. आणि बघा, हा खूप मोठा दिवस आहे. या दिवशी आपल्याला जेवढी जास्तीत जास्त जमेल तेवढी आपल्याला माता लक्ष्मी आणि विष्णू यांची एकत्रित सेवा करायची आहे. कारण हे तत्व या दिवशी खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि आपण ज्या पण सेवा उपाय करतो तर त्याचं फळ हे आपल्याला काही पटीने जास्त मिळतं. आता काही कारणास्तव जर तुम्ही पहिल्या गुरुवारी पूजा मांडणी करू शकला नसाल तर तुम्ही या गुरुवारी नक्कीच अशी छान पूजा मांडणी करा. आता जर तुम्हाला या गुरुवारी मासिक धर्म सुतक असेल तर आपण नामस्मरण करावं आणि उपवास धरावा. आता सुतक असेल तर आपल्याला पूजा मांडणी करता येणार नाही, आणि जर मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातल्या इतर व्यक्तींकडून पूजा मांडणी करून घेऊ शकता. पण अशी पूजा मांडणी अगदी नक्की करा. तर बघा, या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे आवरायची आहे. आणि या दिवशी गुरुवार आहे तर आपल्याला घराची पूर्ण स्वच्छता ही आदल्या दिवशीच करून घ्यायची, कारण गुरुवारच्या दिवशी फरशी पुसायची नाही आहे आणि केस पण धुवायचे नाही आहेत. या एक नियमाचं नक्कीच पालन करा. आता लवकर उठून आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा. त्याच्यावर आपल्याला उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजाबाहेर छान रांगोळी काढा, दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता तुळशीला आपल्याला हळद मिश्रित जल अर्पण करायचं आहे. तुळशीमध्ये पण शुद्ध गाईच्या तुपाचा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा. तुळशीला ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणत 5 किंवा 11 प्रदक्षिणा घाला. मग मनोभावे नमस्कार करा. सूर्याला सुद्धा आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि सूर्याला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आणि हळद मिश्रित सूर्याला सुद्धा आपण जल अर्पण करा. कारण ही पौर्णिमा तिथी आहे आणि या दिवशी आपण जास्तीत जास्त सेवा उपाय करायचे. आता आपल्याला देवपूजा करायची आहे, पण देवपूजा करताना आपल्याला बाळकृष्ण भगवानांची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते, तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणत म्हणत छान अभिषेक करून घ्यायचा आहे. नंतर लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर तर आपण पूजा मांडणी करणार तेव्हा अभिषेक करणारच आहोत, पण या दिवशी आवर्जून ही गोष्ट करा. कारण बघा, पौर्णिमा तिथी ही विष्णूंना समर्पित आहे. तर आता इथे आपण पूजा मांडणी करून घेतोय. इथली जागा मी स्वच्छ पुसून घेतली होती. आता स्क्रीनवर जो मंत्र दिसतोय तो म्हणत म्हणत इथल्या पूर्ण पूजेची आता शुद्धी करून घेतली. नंतर आता आपण आपल्या स्वतःच्या शरीराची शुद्धी करून घेणार आहोत. त्याच्या आता डाव्या हाताने उजव्या हातावर पळीभर पाणी घ्यायचं. ओम केशवाय नमः म्हणून पाणी पिऊन घ्यायचं. परत पाणी घ्यायचं. ओम माधवाय नमः म्हणून पाणी पिऊन घ्यायचं. तिसऱ्यांदा पाणी घ्यायचं. ओम नारायणाय नमः असं म्हणून 3 वेळा पाणी पिऊन घ्यायचं. आता चौथ्यांदा पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम गोविंदाय नमः असं म्हणून हे हातातलं पाणी ताम्रामध्ये सोडायचंय. आता स्क्रीनवर जी आपल्याला विष्णूंची 24 नावं दिसत आहेत ती आपल्याला म्हणायचेत. म्हणजे इथे आपण आता आपल्या शरीराची शुद्धी करून घेतली. आता या पूजेमध्ये बघा, लक्ष्मी मातेला अष्टदल कमळ हे खूप प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही अगदी असं व्हिडिओमध्ये दाखवतीये त्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने अष्टदल कमळ काढा. आणि जर ते नाही काढता आलं तर तुम्ही एका डिशमध्ये थोडंसं अक्षदा व्हा, त्याच्यावर हळदी कुंकू व्हा आणि त्याच्यावर आपण कलश स्थापित केला तरी चालेल. पण प्रयत्न करा असं अष्टदल कमळ काढायचं. आता या दिवशी जर तुम्हाला चाफ्याची फुलं मिळाली तर ती लक्ष्मी मातेला अर्पण करा. कमळ मिळालं तर तेही अर्पण करा. आता इथे मी शुद्ध पाण्याने भरलेला कलश घेतला. त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा 1 रुपयाचं नाणं सुपारी पुष्प टाकून घेतलं. कलशावर आपल्याला छान स्वस्तिक काढून घ्यायचे आणि स्वस्तिकच्या गोल वेड्यावर आपल्याला 2 उभ्या रेषा काढायच्यात आणि कलशच्या गोल वेड्यावर पण खालून वरच्या दिशेने उभ्या रेषा काढायच्यात हळदी कुंकवाच्या. आता इथे मी विड्याची पानं घेतलेत, पण आपण इथे 5 झाडांची पानं, शुभ झाडं जी असतात ती 5 झाडांची पानं, ही पत्रे आपल्याला त्या दिवशी सहज मिळून जाते, तर ही आपल्याला घ्यायचेत आणि अशी कलशमध्ये ठेवून मग त्याच्यावरती नारळ ठेवायचा. नारळाची शेंडी वरच्या दिशेला येईल अशा पद्धतीने आपण आता इथे कलश स्थापित करून घेतला. इथे पण आपण नारळाला कलशला छान हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचेत. आता कुठल्याही पूजेची सुरुवात ही आपण दीप प्रज्वलाने करतो, तर इथे मी दिवा आधीच लावून घेतलाय. दिव्याला हळद कुंकू अक्षदा लावून घ्यायच्या, व्हायच्या आणि मनोभावे नमस्कार करायचा. आता गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करायची आहे. आपल्या पूजेमध्ये कुठलेही विघ्न येऊ नये, ही पूजा निर्विघ्न पार पाडावी यासाठी आपण गणपती बाप्पांची स्थापना करत असतो. तर आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती
शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आणि अभिषेक करताना ओम गण गणपते नम असं आपल्याला म्हणायचं आहे. तर आता या दिवशी पौर्णिमा पण आहे, त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांची तिथे पण स्थापना करायची असते. मग तुम्ही सुपारी स्वरूप जरी इथे बाप्पांची स्थापना केली तरी चालेल. नंतर आता लक्ष्मी मातेची मूर्ती घ्यायची आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर आपल्याला 16 वेळा श्रीसूक्त म्हणत म्हणत अभिषेक करा या दिवशी शक्य झालं तर. 16 वेळा जर नाही शक्य झालं तर 1 वेळा आपण श्रीसूक्त म्हणत म्हणत अभिषेक करा आणि फलश्रुती म्हणताना हात जोडायचेत. आता इथे पाणी शिंपडलं, कारण जर इथे तुमची मातीची मूर्ती असेल तर आपल्याला असं फक्त श्रीसूक्त म्हणत म्हणत पाणी शिंपडायचे, कारण मातीच्या मूर्तीवर आपण पाण्याने अभिषेक नाही करू शकत. आणि जर पितळेची असेल तर तुम्ही असा छान इथे अभिषेक करायचा. नंतर लक्ष्मी मातेची मूर्ती स्वच्छ पुसून जोडविड्याच्या पानावर ठेवायची. त्याच्यावर मी थोड्याशा अक्षता वाहिल्या होत्या आणि त्याच्यावर आपण गणपती बाप्पा आणि लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवून घेतली. आता तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही नक्कीच इथे पूजेमध्ये श्रीयंत्र ठेवा. आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपल्या स्वामी समर्थ केंद्रातून नक्कीच श्रीयंत्र घेऊन या, कारण श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचं आसन आहे आणि लक्ष्मी माता आपलं आसन सोडून कधीही जात नाही. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीयंत्र असावं आणि ते फक्त आणून ठेवलं म्हणजे झालं असं नाही, तर आपल्याला त्याच्यावर सेवा करायची असते. पौर्णिमेला कुंकुमार्चनची सेवा ही आपण आपल्या श्रीयंत्रावर नक्कीच करावी. तर बघा, मी इथे गणपती बाप्पांना, लक्ष्मी मातेला छान हळद कुंकू अक्षता वाहून घेतल्या, मनोभावे नमस्कार केला. आता आपल्याकडे छोटासा हा ग्रंथ असतो, तो आपण असा कलशला टेकून ठेवायचा आहे आणि त्या ग्रंथाची सुद्धा आपल्याला छान पूजा करायची असते. तर आता इथे तुम्ही जर तुमच्याकडे छान देवीचा मुखवटा असेल तर तुम्ही नारळाला तसा मुखवटा लावा, छान अलंकार घाला. वस्त्रसुद्धा आपण कलशला लावतो किंवा साडी घालतो, हे असं तुम्ही छान करू शकता. आता इथे मी गणपती बाप्पांना, लक्ष्मी मातेला पुष्प अर्पण केलं, धूप दीपाने छान ओवाळून घेतलं. बघा, आपण आपल्याला कडे असणाऱ्या साहित्यामध्ये यथाशक्ती आपल्याला ही पूजा करायची आहे आणि मनापासून करायची आहे, कारण देव हा भक्तीचा भुकेला आहे. आपण अगदी मनोभावे ही पूजा करायची आहे आणि ही संपूर्ण पूजा करताना आपल्याला लक्ष्मी मातेचं स्मरण करत राहायचं आहे. म्हणजे श्रीम हा लक्ष्मी मातेचा अगदी प्रभावी मंत्र आहे, तो तुम्ही म्हटला तरी चालेल. आता इथे मी दूध साखरेचा नैवेद्य दाखवला, तर आवर्जून तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी तांदळाची खीर, शेवयाची खीर याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. आणि संध्याकाळी आपण जे पण वरण भात भाजी करू त्याचाही नैवेद्य दाखवायचा आहे. आता इथे 5 प्रकारचे फळं किंवा एकाच प्रकारचे 5 फळं असतील तरी चालतील, त्याचाही नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवताना नैवेद्याच्या ताटाखाली भरीव चौकोन काढायचा, नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं आणि नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं आपल्याला म्हणायचं. तर समईचा सुद्धा या पूजेमध्ये खूप मान असतो, तर आपण नक्कीच अशा 2 समई लावा. कारण बघा, कितीही दिव्यांची रोषणाई केली तरी जोपर्यंत आपण असे दिवे लावत नाही तोपर्यंत त्या पूजेला प्रसन्नता येत नाही. अशा लाईट्स तर आपण खूप लावतो, पण दिवा लावला की त्या पूजेचे वैभव हे आणखीन वाढतं. तर आता मी इथे घंटेची सुद्धा पूजा करून घेते. आणि जर तुमच्याकडे शंख असेल तर इथे तुम्ही शंखही पूजेमध्ये ठेवावा. असं छोटंसं एक पाणी भांडं आपण पूजेमध्ये ठेवावं. आणि ते नसेल तर साध्या फुलपात्रामध्ये पाणी भरून ते तुम्ही झाकून ठेवलं तरी चालेल. नंतर बघा, गजंत लक्ष्मी या लक्ष्मी मातेचं वाहन आहेत, तर गजलक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये असाव्या. या पूजेमध्ये आपण त्या मांडाव्यात आणि इतर वेळेला आपण त्या आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो. तर गजंत लक्ष्मी या पण तुम्ही या शुभ दिवशी आणू शकता किंवा या मार्गशीर्ष महिन्यातल्या कुठल्याही दिवशी तुम्हाला देवांसाठीच्या अशा या वस्तू, श्रीयंत्र म्हणा किंवा गजलक्ष्मी म्हणा किंवा पांढऱ्या पिवळ्या कवड्या, गोमती चक्र, तर ह्या गोष्टी आपण नक्कीच मार्गशीर्ष महिन्यामध्ये खरेदी कराव्या. कारण या लक्ष्मी मातेला प्रिय वस्तू आहेत आणि त्या जर आपण आपल्या घरी आणल्या तर लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळतो. आता इथे मी छोट्या प्लेटमध्ये तांदूळ घेतलेत आणि त्याच्यावरती पिवळ्या कवड्या आणि गोमती चक्र यांची मी पूजा करून घेतली. तर याही लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत. तर तुम्हाला मोठ्या खूप वस्तू आणणं शक्य नसेल तर अगदी या 5 किंवा 7 पिवळ्या कवड्या, गोमती चक्र तुम्ही नक्कीच आणू शकता. हेही लक्ष्मी मातेला प्रिय आहेत.
आणि बघा, कुठलीही गोष्ट नुसते आणून ठेवून उपयोग नाही, तर आपल्याला त्याच्यावर सेवा करायची असते. आणि आता या दिवशी सेवेला खूप महत्त्व आहे. पौर्णिमा तिथी आहे, त्याच्यामुळे आपण सेवा आवर्जून वेळात वेळ काढून करायची. या दिवशी सत्यनारायण पूजा सुद्धा केली जाते प्रदोष काळामध्ये. तर आता लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला लक्ष्मी मातेला लवंगांचं अर्चन करायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये एक लवंग घ्यायची, ती तुटलेली फुटलेली नसावी, किंवा तुम्ही एका वेळेस 11 लवंग सुद्धा हातामध्ये घेऊ शकता. आणि 11 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचे आणि मग ह्या लवंगा आपल्याला लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करायचेत. आता या लवंगा दुसऱ्या दिवशी तुम्ही खाऊ शकता एक एक करून, किंवा चहामध्ये किंवा एखाद्या गोडाच्या पदार्थामध्ये तुम्ही त्या वापरायचेत, किंवा मग अगदीच नाही संपल्या तर तुम्ही त्या कापरासोबत प्रज्वलित करायचेत, अशा पद्धतीने. नंतर या दिवशी आपल्याला श्रीसूक्त 16 वेळा किंवा 1 वेळा, पुरुष सूक्त 1 वेळा किंवा 16 वेळा म्हणायचे. विष्णू सहस्रनामाचं आवर्जून पठण करा, कारण विष्णू सहस्रनाम ही विष्णूंची अति उच्च कोटीची सेवा आहे. आणि बघा, जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही, त्यामुळे या सेवा नक्कीच करा. आता या दिवशी आपण लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र 1-1 माळ आपल्याला पठण करायची. व्यंकटेश स्तोत्रसुद्धा आपण 1 वेळा नक्कीच पठण करा. तर बघा, या सेवा आपण आवर्जून करा. नंतर संपूर्ण पूजा मांडणी झाली की आपल्याला लक्ष्मी मातेची कथा वाचायची आहे. आणि मग लक्ष्मी मातेची, गणपती बाप्पांची आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला आरती करायची. आता या दिवशी दत्त जयंती पण आहे, तर त्या पण आपल्याला सेवा करायचेत. पण बघा, लक्ष्मी माता आणि विष्णू यांची एकत्रित सेवा करण्याचा हा अगदी प्रभावी आणि उत्तम दिवस आहे. तर वेळ वाया जाऊ न देता आपल्याला छान या दिवशी सेवा करायच्यात आणि हा दिवस साजरा करायचा आहे. आता याची उत्तर पूजा ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे. आपल्याला हा कलश जो ठेवला तोच कलश आपल्याला पुढच्या पूजेमध्ये नारळ तो वापरायचा आहे. कलशातलं पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आणि उरलेलं पाणी आपण तुळस सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करायचे. फुलं, विड्याची पानं हे सगळं निर्माल्यामध्ये टाकायचं. आणि या पूजेमध्ये आपण जी झाडांची पानं ठेवतो, जी पत्री ठेवतो कलशमध्ये, ती आपल्या घरातल्या 4ही कोपऱ्यांमध्ये 1-1 फांदी त्याची ठेवायची संपूर्ण दिवस. आणि मग जे आपण देवदेवता ठेवले ते आपण देवाऱ्यामध्ये ठेवून द्यायचे. इथे जे तांब्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं ते आपण तीर्थ म्हणून घरातल्या सर्वांनी घ्यायचे. आणि या दिवशी जर कुणाला मासिक धर्म सुतक असल्यामुळे सेवा किंवा पूजा करता नाही आली तरी मनात वाईट वाटून न घेता नामस्मरण करायचे, कारण नामस्मरणासारखं कुठलंही महान कार्य नाही. नामस्मरणाने पुण्याचा संचय होतो आणि पापाचा नाश होतो. आपण जे पण भोगतो ते आपल्या कर्माची फळे असतात. तर त्यामुळे जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आणि आपला पुण्याचा बॅलन्स हा आपल्याला वाढवायचा आहे. जर पूजा मांडणी नाही करता आली तरी हरकत नाही, पण आपल्याला शुद्ध अंतःकरणातून देवीचं नामस्मरण करायचं आहे, विष्णूचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या दत्त महाराजांचं सुद्धा आपल्याला या दिवशी स्मरण करायचं आहे. तर अशी अगदी साधी सोपी पण विधिवत आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. उत्तर पूजाही छान करायची आहे. तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.